नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लिव्हर खराब झाल्यानंतर घरच्या घरी आपण त्याला कशा पद्धतीनं चांगलं करू शकतो. चला तर व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. सोबत लाईक करायला विसरू नका, कारण तुमची एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते. चला तर व्हिडिओ सुरू करूया. शरीर पिवळं पडणं यासोबत डोळे पिवळं होणं लिव्हर खराब होण्याचे लक्षणं असू शकतात. जेव्हा लिव्हर खराब होतं तेव्हा लघवीचा जो कलर असतो तो डार्क किंवा काळा असा होऊ शकतो. लिव्हर खराब झाल्यानंतर पोट फुगणं, पोटामध्ये पाणी तयार होणं, मटक्यासारखं पोट मोठं दिसणं असे लक्षणं सरासरी दिसायला लागतात. रुग्णाला अत्याधिक अशक्तपणा येतो, थकावट निर्माण होते, रुग्णाची भूक मंदावते, पोटामध्ये उजव्या साईडला दुखायला सुरुवात होते किंवा उजव्या साईडला सूजसुद्धा येते, त्वचेवरती खाज सुरू होते, वजन एकदम कमी व्हायला लागतं, शरीरात पाणी साचल्यामुळं पायांना किंवा घोट्यांना सूज यायला लागते, SGPT आणि SGOT लेव्हल वाढायला लागते, यासोबत सिरम बिलिरुबिन वाढून येतं. जर तुम्हाला तुमचं लिव्हर चांगलं करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे फळांचं सेवन वाढवा, हिरव्या पालेभाज्या खा, रात्री 6 नंतर जेवण शक्यतो म्हणजे 100% बंदच करा, सूर्य मावळण्यापूर्वी जेवण करा, रोज अर्धा ते 1 तास पायात काहीच न घालता गवतावर किंवा मातीवर फिरायला सुरुवात करा. यासोबत काही काळजी घ्या, यामध्ये शक्यतो डबाबंद जे अन्न असतं ते खाणं बंद करा, प्रोसेस फूड जे का असतं ते खाणं बंद करा. आपल्या आहारामध्ये ना हिरवे फळभाज्या, पालेभाज्या, सलाड याचा वापर करा. अंकुरित अन्न खा, टोफू, पनीर हे आपल्यासाठी खूप चांगलं असतं. मिठाचा व साखरेचा वापर अतिशय कमी करून टाका. नारळाचं पाणी यावरती उत्तम पर्याय मानला जातो, म्हणून रोज 1 नारळ पाणी प्या. होमिओपॅथी शास्त्रामध्ये सुद्धा लिव्हर वाढल्यानंतर खूप असे चांगले इलाज आहेत. यामध्ये होमिओपॅथीमध्ये प्रामुख्यानं वापरल्या जाणाऱ्या औषधांपैकी नक्सोमिका हे प्रमुख औषध असं मानलं जातं. यासोबत चायना क्यू किंवा चेलिडोनियम क्यू यासारखे विविध औषधं होमिओपॅथी शास्त्रात आहे. मात्र ही औषधं निवडण्यासाठी रुग्णाची परिपूर्ण अशी केस हिस्ट्री घ्यावी लागते, त्यानंतरच आपण रुग्णाच्या औषधापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून कंप्लीट केस घेण्यासाठी तुम्ही आमच्याकडं ऑनलाईन बुकिंग करू शकता आणि औषधीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. रुग्णाची कंप्लीट हिस्ट्री घेतल्यानंतरच आम्ही औषधी आपल्याला देत असतो. चला तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.